आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार। आज आम्ही शिरगाव फाट्यावरती दादा महाराजांच्या मठामध्ये आहे। गेली 25 पेक्षा जास्त वर्ष त्यांची माझी ओळख आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना पाहतोय की देव धर्म ह्यामध्ये ते पूर्णपणे स्वतःला वाहून देऊन जोखून देऊन ब्रह्मचर्य पत्करून ते परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये अनेक त्यांनी अमरनाथ किंवा अन्य ठिकाणी दिंडीसुद्धा नेलेल्या होत्या, ते माझ्या कानावरती आहे। आणि बऱ्याच म्हणजे संबंध महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील ते प्रवचनासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ते फिरत असतात। परंतु परवा पंढरपूरहून येत असताना रात्रीच्या वेळी करगणी येथे त्यांचा भीषण अपघात झाला। त्या अपघातानंतर आज मी गेले 1-2 वर्षांनी त्यांना मी भेटलो। मला वाटलं ते आता मी त्यांची माझी जुनी ओळख आहे, ते मला चांगल्या पद्धतीनं ओळखतील, परंतु त्यांचं थोडं विस्मरण झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्याला प्रचंड मोठी जखम झालेली आहे आणि अगोदरच त्यांना शुगर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मलासुद्धा ओळखलं नाही। म्हणजे त्यांनी त्याच्याकडं स्वतःच्या आजाराकडे देखील किंवा ह्या भीषण अपघातातून झालेल्या जखमेकडं देखील त्यांनी गांभीर्यानं पाहिलेलं नाही। त्यांचे बंधू मौनी महाराज हेही मला ओळखतात, तर त्यांनी सांगितलं की हा अपघात झाल्यापासून त्यांना मानसिक धक्क्याबरोबरच त्यांच्या मेंदूला देखील मार बसलेला आहे आणि कदाचित आत काय झाले असून आपल्याला डॉक्टरांचा इलाज घेतल्याशिवाय ते कळणार नाही। तर मी त्यांना आता विनंती केली की तुम्ही पहिल्यांदा हॉस्पिटलला ॲडमिट व्हा। हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्कॅनिंगची गरज आहे आणि ते आता जातो म्हणत आहेत। परंतु मी या माध्यमातून एवढंच सांगेन की जे महाराजांचे भक्त आहेत त्या भक्तांना या ठिकाणी आता महाराज खूप अडचणीत आहेत आणि त्यांच्यावरती परमेश्वराने एक प्रचंड मोठं संकट आणलेलं आहे। तर आपल्याला शक्य होईल तेवढी मदत त्यांना या ठिकाणी करण्याची फार गरज आहे आणि त्यांनी आयुष्य संबंध परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, देवधर्मामध्ये आणि धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये घालवलेला आहे। त्यांच्यावरती एवढी बिकट आता परिस्थिती आलेली आहे। मी विनंती करतो सगळ्या भक्तांना की आपण त्यांना मदत करावी। धन्यवाद। ईश्वर रामदासी उर्फ दादा महाराज या नावानं ओळखत असून आज 40 वर्ष देव धर्म देशाचं कार्य, सामाजिक कार्य, धार्मिक कार्य एकत्रित समाज प्रवाहाच्या दिशेने कार्य करत असताना 28 तारखेला रात्री 9:30च्या दरम्यान हा ॲक्सिडेंट झालेला। ॲक्सिडेंटमध्ये थोडंसं मोटरसायकल धडकून मेंदूला थोडासा त्रास झालेलाच आहे, जखमा झालेल्या आहेत। भगवंताचं कार्य करत असताना अनेक अडचणी येत असतात, त्या अडचणीत ही एक अडचण समजून समाजाचं कार्य करत असताना थोडेसे विस्मरण, समाज प्रवाह समाज यायला लागलेले आहेत, येत आहेत, थोडंसं सहकार्य करत राहतील आणि धर्माचं कार्य अखंड चालू राहावं हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपण याच ठिकाणी थांबावं आणि समाजकार्यासाठी देव धर्म देश आणि 108 पिंडी काशीमधून आणलेले आहेत। एका वेळेला एका ठिकाणी 24 तास दर्शन, 12 महिने सर्वांना घडावं या उद्देशानं हा एक छोटासा प्रयत्न चालू आहे। भगवंताने कार्य अखंड चालू राहावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना। जय श्रीराम। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।